बारामती डिजिटल अम्ब्रेला ॲप। अम्ब्रेला ॲप ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना असून प्रत्येक कामासाठी नागरिकांना आता वेगवेगळे मोबाईल ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून डिजिटल अम्ब्रेला ॲप विकसित करण्यात आला आहे। देशात पहिल्यांदाच अ वर्ग नगर परिषदेमध्ये अशा प्रकारचं ॲप विकसित होत आहे। अम्ब्रेला ॲप हे नागरिकांच्या विविध गरजेच्या ॲपचा एक संग्रह आहे। यामध्ये साइन इन केल्यानंतर सर्वच ॲपसाठी वन टच लॉग इन असून एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे। ICICI फाउंडेशनने या ॲपसाठी निधी दिला आहे। कौस्तुभ बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली या ॲपची निर्मिती आणि अंमलबजावणी अत्यंत कमी वेळात उन्नती डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे। या अम्ब्रेला ॲपमध्ये वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून तयार केलेली अनेक स्थानिक शासकीय प्रशासन आणि नागरिक केंद्रीय ॲप्लिकेशन्स आहेत। या सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये समन्वय साधण्याचं काम अम्ब्रेला ॲप करतं। टेलिमेडिसिन, QR कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन, GIS टॅगिंग, संपत्ती व्यवस्थापन सोल्युशन्स, तक्रार निवारण प्रणाली, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नागरिक केंद्रीय फेज 1 मध्ये समावेश करण्यात आला आहे। या कार्यामध्ये बारामतीच्या नगराध्यक्ष श्रीमती पौर्णिमा तावरे, नगरपालिकेचे CEO महेश रोकडे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त SP श्री मिलिंद मोहिते, नगरसेवक श्री किरण गुजर यांचं बहुमूल्य सहकार्य मिळालं आहे। रेवमॅक्सचे संचालक नरेश चौधरी आणि उन्नती डिजिटल सोल्युशन्सचे मंदार जोशी यांनी विशेष मेहनत घेतली आहे। आता आपण या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्य पाहूयात। टेलिमेडिसिन ॲप। टेलिमेडिसिन ॲप हे बारामती नगर परिषदेच्या नागरिकांसाठी उपलब्ध असेल। टेलिमेडिसिन सेवेद्वारे महाराष्ट्राच्या दुर्गम आणि दूरच्या भागात सुद्धा दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात येऊ शकते। यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाते। डॉक्टरांचा सल्ला, दूरध्वनी आणि व्हिडिओ संभाषण आणि ध्वनी संभाषण करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। या ॲपद्वारे प्रत्येक रुग्णाची नोंदणी होते। रुग्णासंबंधित सर्व आवश्यक माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल आरोग्य खात्याला सोपवला जाऊ शकतो। असा अहवाल राज्य सरकारकडून सुधारित आरोग्य सेवा नियोजनासाठी वापरला जाऊ शकतो। लक्षणं, निदान, वैद्यकीय सल्ला, औषधांचा वापर, रुग्णाच्या आरोग्याबाबतच्या माहितीचं विश्लेषण या प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे केलं जाऊ शकतं। बारामतीकरांना आता या सर्व सुविधा घर बसल्या मिळणार आहेत। बारामतीकरांसाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं पॅनल तयार करण्यात आलं असून दवाखान्यात न जाता ही प्राथमिक वैद्यकीय तपासणी सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे। कोविड सदृश लक्षणं तसंच लहानसहान आजारांबाबत रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सल्ला मिळाल्यानं आरोग्य सेवेवरचा ताणही बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विनंतीवरून येणाऱ्या काळात हेल्थ किऑस्क प्रणाली बारामतीतील विविध हॉस्पिटल्समध्ये देऊन ही प्रणाली टेलिमेडिसिन प्रणालीशी जोडण्याचा ICICI फाउंडेशनचा मानस आहे। हेल्थ किऑस्क प्रणालीवर 52 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झटपट पद्धतीनं करण्यात येतात। अशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करायला सामान्यतः ग्रामीण भागातील लोकांना शहरात जाऊन वेळ काळ खर्च करावा लागतो। अशा चाचण्यांची सुविधा जर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उपलब्ध झाली तर ती आरोग्य व्यवस्थेतील मोठी क्रांतीच असेल। या हेल्थ किऑस्कमध्येही टेलिमेडिसिनची सुविधा इंटिग्रेट करून देण्यात आलेली आहे। अशा इंटिग्रेट केलेल्या सुविधेद्वारे ज्या ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर जायला टाळाटाळ करतात अशा ग्रामीण भागात सुद्धा सुलभतेनं रिमोटली रुग्णांची तपासणी करण्यात येईल। या अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये कान तपासणं, नाक तपासणं, डोळे तपासणं अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत। त्यामुळे डॉक्टर हा कुठल्याही शहरातून या किऑस्कवर उभं असलेल्या रुग्णाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करू शकतात। त्यांचं निदान तिथल्या तिथे करू शकतात। हे व्हर्च्युअल पेशंट इन्स्पेक्शनमधील क्रांतीच आहे असं टेलिमेडिसिन किऑस्क सुद्धा ICICI फाउंडेशन येणाऱ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत। आणि निश्चितच यामुळे बारामतीवरचा तसंच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या आरोग्य सेवेवरचा ताण कमी होऊन लोकांना अत्यंत दर्जेदार सुविधा कमीत कमी किमतीत उपलब्ध होईल। QR कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप्लिकेशन। मालमत्ता व्यवस्थापन कुठल्याही आस्थापनेच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं। सरकारी आस्थापनांना त्यांच्या मालमत्तेचं वेळोवेळी परीक्षण अर्थात ऑडिट करून घ्यावं लागतं। मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली हे एक ॲप आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या मालमत्तेचा संपूर्ण आढावा घ्यायला मदत करतं। सध्या सरकारी मालमत्तेची अचूकपणे माहिती आणि संख्या पाहिजे असल्यास त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करून ती माहिती संकलित करावी लागते। तसंच
फिजिकल ऑडिट व्हेरिफिकेशन म्हणजेच जागेवर मालमत्तेची प्रत्यक्ष तपासणी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा बहुतांश ठिकाणी नाही, त्यामुळे मालमत्तेच्या गळतीचा धोका संभवतो. या सगळ्या गरजा लक्षात घेऊन हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. वाहनं, कपाटं, संगणक, पंखे अशा कुठल्याही प्रकारच्या चलित अचलित मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी हे ॲप्लिकेशन वापरलं जाऊ शकतं. एखादी मालमत्ता संपादन करण्यापासून तिची देखभाल, हस्तांतरण आणि मालमत्तेचं आयुष्य संपल्यावर तिची विल्हेवाट, तसंच नवीन मालमत्ता संपादन करण्यापर्यंतची पूर्ण माहिती या ॲपमध्ये साठवता येते. या ॲपचा वापर करण्याआधी सर्व प्रकारच्या मालमत्तांवर वेगवेगळा QR कोड छापून लावला जातो. या प्रणालीमध्ये बारकोड आणि QR कोड स्कॅनिंग सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधेद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणारा सहजपणे त्यांच्या मोबाईल फोनवरून QR कोड स्कॅन करून तपशीलवार माहिती मिळवू शकतो. ऑडिटच्या वेळी ज्या मोबाईलमधून QR कोड स्कॅन केला जात आहे त्याचे GPS कॉर्डिनेट्स आणि मालमत्तेचे GPS कॉर्डिनेट्सच्या मदतीनं सदरची मालमत्ता नियोजित ठिकाणी आहे की नाही यासंबंधीची पडताळणी करता येते. हे फीचर दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. या ॲपमध्ये वापर करणाऱ्याच्या गरजेनुसार आणि अधिकारानुसार माहिती बाळगण्याचा आणि त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जी माहिती बघणं गरजेचं आहे तीच माहिती त्यांना उपलब्ध होते. हे मोबाईल ॲप आस्थापनेच्या इतर सॉफ्टवेअरबरोबर जोडलं जाऊ शकतं. मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी किंवा यासंबंधीच्या सेवा हमी अर्थात सर्व्हिस वॉरंटीचे नियम आणि नियोजन करण्यासाठी म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स तसंच करेक्टिव्ह मेंटेनन्स करण्यासाठी या प्रणालीचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. मालमत्तेच्या व्यवस्थापनेसाठी सहज, सुलभ, अत्यंत प्रभावी QR कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप्लिकेशनमुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढवून सरकारी मालमत्तेची गळती थांबेल. GIS टॅगिंग, कार्य ट्रॅकिंग आणि देखरेख प्रणाली. GIS आधारित टॅगिंग आणि ट्रॅकिंग ॲप्लिकेशन हे मनुष्यबळाच्या योग्य वापरासाठी आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे ॲप GPS प्रणालीचा वापर करत असल्यामुळे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ते नियंत्रण ठेवता येतं. या ॲपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित कामाचं हस्तांतरण करता येतं. एकदा एखादं काम सदर कर्मचाऱ्याला हस्तांतरित केलं की त्या कामाचं अवलोकन करता येतं. ठराविक वेळेमध्ये त्या कर्मचाऱ्यानं काम न केल्यास त्याच्या वरिष्ठांना तशी सूचना देता येते. यामध्ये शेड्यूल टास्क रिपोर्टिंग, चेकलिस्ट यासारख्या महत्त्वाच्या सुविधा आहेत. शेड्यूल टास्क रिपोर्टिंग म्हणजेच ठराविक वेळी आणि ठराविक दिवशी करायची कामं याचा तपशील आणि चेकलिस्ट म्हणजे दिलेल्या कामाच्या प्रत्येक टप्प्यावर काम पूर्ण झाल्याची नोंद. तसंच या ॲपमध्ये माहिती मिळवण्यासाठी आवश्यक फॉर्म, कॅलेंडरमधील टास्क शेड्यूलर यासारख्या सोयींचा समावेश करण्यात आला आहे. मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून तारीख, वेळेची नोंद असलेला आणि GPS टॅग असलेला फोटो फील्डवरून अपलोड करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. या ॲपमध्ये संबंधित कर्मचारी ज्या विभागामध्ये कार्यरत आहे त्याचा नकाशा निश्चित करून त्याची हद्द आखून दिली जाते आणि नेमून दिलेलं काम या हद्दीमध्ये होत आहे की नाही याची नोंद हे ॲप ठेवतं. हे ॲप वापरणारा कर्मचारी त्याच्या कार्यालयीन वेळेत निर्धारित हद्दीमध्ये उपलब्ध आहे की नाही याची नोंद हे ॲप वेळोवेळी करतं आणि नोंदींची सांगड कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकाशी लावता येऊ शकते. या ॲप्लिकेशनमध्ये डॅशबोर्ड विविध प्रकारची माहिती अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देतात. यामध्ये विभागवार किंवा वॉर्डवार उपलब्ध असलेले कर्मचारी, त्यांना नेमून दिलेली कामं, त्यांची पूर्तता, अपुरी राहिलेली कामं असा एकत्रित आढावा सतत अपडेट होणाऱ्या डॅशबोर्डच्या माध्यमातून घेता येतो. फिनेक्सा संपत्ती व्यवस्थापन ॲप्लिकेशन. अनेक नागरिकांना पैशांचं नियोजन कसं करावं असा नेहमी प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर फिनेक्सा ॲप्लिकेशनद्वारे नागरिकांना मिळणार आहे. या ॲपद्वारे नागरिकांकडे असलेल्या पैशांचं व्यवस्थापन कसं करावं याचं मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. संपूर्ण घरासाठी एक विस्तृत, स्वतः नियोजित केलेली आर्थिक योजना, सध्याचा वित्तीय आढावा, उत्पन्न, खर्च, कर्ज, गुंतवणुकीसंबंधी माहिती, आकस्मिक खर्चाचं नियोजन, आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचं आर्थिक नियोजन, निवृत्तीची योजना, विमा योजना, गुंतवणुकीमधील जोखमीचं विवरण आणि व्यवस्थापन यासारख्या सुविधा या ॲपमध्ये दिल्या आहेत. फिनेक्सा या ॲपमध्ये आपलं संपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागत नाही. नागरिक त्यांच्या उत्पादनासंबंधी आणि लक्ष्यासंबंधी माहिती भरल्यास हे ॲप त्यांना मार्गदर्शन करतं. या ॲपमध्ये नागरिक त्यांची आर्थिक माहिती देत असल्यामुळे या माहितीच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य SSL सर्टिफिकेशन डाटा इन्स्क्रिप्शन केलं गेलं आहे.
झटपट आर्थिक नियोजन तयार आणि PDF वर्डमध्ये डाउनलोड करता येतं. या ॲपमुळे बारामतीकरांना चांगल्या पद्धतीनं स्वतःचं आर्थिक नियोजन करता येईल. त्यामुळे त्यांच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये नक्कीच वाढ होईल. लोक ऑफ ॲप्लिकेशन. बारामती डिजिटल अम्ब्रेला ॲपमध्ये असलेल्या लोक ऑफ फीचरमध्ये स्थानिक व्यावसायिकांना आपल्या मालाची जाहिरात करून विकण्याची तसंच नागरिकांना घर बसल्या खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. लोक ऑफ या मोबाईल ॲपचा 2 प्रकारे वापर करता येऊ शकतो. दुकानदार ते ग्राहक आणि उत्पादक ते दुकानदार अशा प्रकारे खरेदी विक्री केली जाऊ शकते. दुकानदार त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी थेट उत्पादकांकडून करू शकतो. या प्रक्रियेमुळे कमिशन एजंटचं कमिशन द्यावं लागत नसल्यानं दुकानदारांना मिळणाऱ्या नफ्याबरोबरच उत्पादकांनाही मोठा फायदा होतो. या ॲपच्या साहाय्यानं व्यावसायिकांना केवळ 60 सेकंदात ऑनलाईन स्टोअर तयार करण्यासाठी त्यांच्या उत्पादनासंबंधीची माहिती आणि विशेष ऑफर्स दर्शवण्यासाठी मदत करते. या व्यतिरिक्त अशा प्रकारे तयार झालेली ऑनलाईन स्टोअर्स संबंधित व्यावसायिक त्यांच्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. ग्राहकांना या ॲपचा वापर करून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू सर्च पर्यायाच्या माध्यमातून शोधता येते. व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून 5 किलोमीटरच्या परिघामधील ग्राहकांपर्यंत ही माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून पोहोचवता येते. ग्राहकांना देखील वस्तू खरेदी करताना विविध दुकानदारांचा पर्याय उपलब्ध होतो. या ॲपच्या माध्यमातून दुकानदारांना झालेली विक्री संबंधीचा डॅशबोर्ड उपलब्ध होतो. पेंडेमिकच्या काळात असं ॲप्लिकेशन लॉकडाऊनमध्ये नागरिक आणि दुकानदारांना वरदान ठरू शकतं. SOS अर्थात वैयक्तिक आपत्कालीन बचाव ॲप्लिकेशन. SOS प्रणालीद्वारे व्यक्तीला अथवा एखाद्या कुटुंबाला अचानकपणे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करणं सोपं होणार आहे. भूकंप, पूर परिस्थितीत, आग लागली आहे, दरड कोसळली, अपहरणाचा प्रयत्न, चोरी अथवा दरोडा, रस्ते अपघात, घरगुती अपघात, कौटुंबिक हिंसा, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अशा घटनांमध्ये संबंधित मदत करणाऱ्या टीमला लवकरात लवकर आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहेच. तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे. या ॲपमध्ये असणाऱ्या जिओ टॅगिंगमुळे पोलीस, अग्निशमन दल, NDRF, SDRF, ॲम्ब्युलन्स यांना आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होईल. अचानकपणे संकटात सापडलेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईल ॲपमधील SOS हे ॲप उघडून त्यातील लाल रंगाचं SOS बटन दाबायचं आहे. यानंतर जे संकटात आले असेल त्याची निवड करायची आहे. नागरिकांना निवडलेल्या आपत्कालीन परिस्थितीप्रमाणे त्याची सूचना संबंधित नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली जाईल. त्याचवेळी नागरिकांच्या मोबाईल फोनचं GPS लोकेशन आणि 15 सेकंदाचा परिस्थितीचा व्हिडिओ आणि ऑडिओ त्यांना नियंत्रण कक्षाला पाठवता येईल. उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती नजीकच्या यंत्रणेला आपोआप प्राप्त होईल आणि उपलब्ध असलेलं पथक सदर नागरिकाला योग्य ती मदत पोहोचवण्यासाठी पाठवलं जाईल. ॲपद्वारे दिलेल्या माहितीवर जर संबंधित कक्षानं कारवाई केली नाही अथवा त्यात त्यांना काही अडचण आली तर नियंत्रण कक्षामधून योग्य त्या पथकाला मदत पोहोचवण्यासाठी निर्देश दिले जातील. विशेष म्हणजे जोपर्यंत नागरिकाला मदत मिळत नाही तोपर्यंत ही घटना ट्रॅक केली जाईल आणि जेव्हा मदत पथक त्या ठिकाणी पोहोचेल तेव्हाच नागरिक आणि मदत पथक योग्य त्या पर्यायाचा वापर करून ऑल क्लिअरचा संदेश देऊन ॲपमध्ये अपडेट करतील. यासाठी 2 नियंत्रण कक्ष देखील स्थापन केले जातील. यातील एक बारामती नगर परिषदेमध्ये आणि एक बारामती पोलीस ठाण्यामध्ये असेल. उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या वर्गीकरणाप्रमाणे त्या नियंत्रण कक्षामध्ये संबंधित अलर्ट प्राप्त होईल आणि इथं उपलब्ध असलेले कर्मचारी यावर नियंत्रण ठेवतील. मिळालेल्या मदतीबद्दलचा अभिप्राय सुद्धा नागरिक नोंदवू शकतील. या ॲपमुळे बारामतीकरांच्या मनातील सुरक्षिततेच्या भावनेमध्ये वाढ होऊन त्यांचा हॅपीनेस इंडेक्स वाढेल. ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम म्हणजेच नागरिकांसाठी तक्रार निवारण प्रणाली. नागरिकांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये विविध प्रकारच्या तक्रारींची ड्रॉपडाऊनची यादी उपलब्ध आहे. नागरिकाला या यादीमधून योग्य त्या पर्यायाची निवड करायची आहे. तक्रार नोंदवताना नागरिक या तक्रारी संबंधी फोटो अपलोड करू शकतात. अशी तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित नियंत्रण कक्षामधील कर्मचारी यासाठी संबंधित खात्यास सूचित करेल आणि अशा प्रकारचे एक टास्क कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मोबाईल ॲपमध्ये निर्माण केले जाईल. नागरिकांनी तक्रार केल्यापासून त्या तक्रारींचं समाधानकारक निवारण होईपर्यंत या तक्रारींचं अवलोकन आणि नियंत्रण कक्षाद्वारे केले जाईल.
ड्रॉपडाऊन मेन्यूमधून फक्त तक्रार श्रेणीमधून नागरिकाला तक्रार नोंदवायची आहे अशी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या डॅशबोर्डच्या आधारे अधिकारी तक्रारी आणि त्यांच्या निवारणासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेऊ शकतात. जर तक्रार निर्दिष्ट कालावधीत सोडवण्यात आली नाही तर ती तक्रार आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली जाऊ शकते. सामान्यतः नागरिकांना नेमक्या कोणत्या विभागाकडे तक्रार नोंदवायची आहे याची माहिती नसते. ही समस्या तक्रार निवारण प्रणालीद्वारे सोडवली आहे. विशिष्ट तक्रारीचं मॅपिंग योग्य त्या खात्यामध्ये ॲपद्वारे आपोआप केलं जाऊ शकतं. तसंच अधिकाऱ्यांना तक्रारीचं ठिकाण हे ॲपच्या माध्यमातून काढलेल्या फोटोमुळे समजू शकतं. तक्रारीच्या निराकरणाबद्दल नागरिक थेट अभिप्राय देऊ शकतात. या प्रणालीत नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यासाठी वेगवेगळे लॉग इन देण्यात आलेले आहेत. नागरिक प्रणाली ही सामान्य नागरिक तर टास्क प्रणाली प्रशासकीय यंत्रणांनी वापरायची आहे. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही होत असल्यानं या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा मिळू शकते. तक्रारीचं निराकरण करण्यासाठी लागणाऱ्या एकूण वेळेचा मागोवा घेतला जाऊ शकतो. डॅशबोर्ड सविस्तर अहवालामुळे सरकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा घेण्यास, समस्यांचं निराकरण करण्याचं प्राधान्य ठरवण्यासाठी नक्कीच मदत होईल. या ॲपमुळे नागरिकांचं समाधान वाढून त्यांच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये वाढ होईल.